26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मुंबईचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलेला आहे। एनआयए आयजी आशिष बत्रांच्या नेतृत्वात विशेष विमानातून राणाला दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आलंय। तहव्वूरला एनआयएने ताब्यात घेतल्यावर त्याचा पहिला फोटोही समोर आलाय। राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एनआयएने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिकृत माहिती दिली आहे। तहव्वूर राणाला यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। त्याला पटियाला हाऊस कोर्टाने एनआयए कोठडी दिली। डेव्हिड हेडली, लष्कर ए तोयबा आणि हुजी या दहशतवादी संघटनांनी एकत्रितपणे मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला केलेला। या हल्ल्यात 166 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले, तर 238 जण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले होते। तर आपल्या स्क्रीनवर डावीकडे आपण बघताय तहव्वूर राणाचा तो जुना फोटो आहे आणि अटकेनंतर राणाचा पहिला फोटो, भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर आलेला आहे, जो आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे आहे। भारतात आणण्यात आलेल्या तहव्वूर राणाला तपास यंत्रणांकडून आता कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघूया। पाकिस्तानी लष्करातल्या कोणत्या विंगमध्ये तू होतास? काय काम करत होतास? किती काळ काम केलं? पाकिस्तानी लष्कर सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय तुझा होता की अन्य कोणाचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राणाकडून अपेक्षित आहेत। पाकिस्तानी लष्कर का सोडलं? कॅनडाला जाण्याचा तुझा उद्देश काय होता? कॅनडाला गेल्यावर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय साठी तू काम करत होतास का? कॅनडाला गेल्यावर पुन्हा पाकिस्तानला किती वेळा तू गेलास आणि का गेलास? भारत पाकिस्तान शिवाय अन्य किती देशात तू गेला होतास आणि का? फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन कंपनी कोणाच्या सांगण्याने सुरू केली? त्यासाठी कोणी मदत केली? कॅनडात असताना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय साठी काम करत होतास का? दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीची ओळख कधीपासून आणि कशी? हेडली सोबत तुझे संबंध कसे होते? डेव्हिड हेडलीला भारतात जाण्यासाठी मदत केलेली का? भारताविरुद्ध कट कारस्थान करण्यात हेडलीचा किती सहभाग होता? तू भारतात किती वेळा आलास आणि का? तुझ्यासोबत भारतात कोण कोण आलेलं? भारतात आल्यावर तू कुठे कुठे फिरलास आणि का फिरलास? मुंबईत तुझ्या कंपनीचं कार्यालय उघडण्याचा निर्णय कोणाचा होता? कंपनी कार्यालयाच्या आडून तू आणि हेडलीने मिळून काय काय केलं? हे सगळे प्रश्न ज्याची उत्तरं राणाकडून आता अपेक्षित आहेत। दरम्यान मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आज दिल्लीत आहे आणि त्याआधीच पाकिस्तानने राणापासून हात झटकले आहेत। राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी संबंध नाही असं पत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने